जय भीम मंडळी, मी रोशनी रुपेश कडामकर, अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा. आज माहिती आहे का, मी बनवत आहे फिश कढी. फिश कढी बघा आहे, बघा माझी फिश बघा कशी वाटत आहे. माझी मच्छी मी फ्राय करते, म्हणजे तळत आहे, डीप फ्राय. आणि मग ही डीप फ्राय झाल्याच्या नंतर याची बनवणार आहे मी भाजी. भाजी म्हणजे फिश कढी. तर या मंडळी, मी माझ्या फिश कढी यासाठी बनवत आहे कारण माझा भाऊ उद्या जात आहे त्याच्या गावाला, पुण्याला, म्हणून आज मी त्याच्यासाठी फिश कढी बनवत आहे. तर बघा मंडळी कशी बनत आहे माझी फिश कढी. आता फिश फ्राय झाले की मग सांगते. अगोदर तेलामध्ये टाकलेले आहे. इथे काही पीसेस ठेवलेले आहे मी, बघा हे बघा काही पीसेस आहे. हे मसाल्यामध्ये मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवले फ्रीजमध्ये. याच्या अगोदरही मी फिशची भाजी बनवली होती. तुम्हाला आठवत असेल, माझ्या आजू सासू आल्या होत्या तर तेव्हा मी बनवली होती भाजी. आता आणखी माझ्या भावासाठी बनवत आहे मंडळी. तर माझी फिश कढी कशी वाटत आहे तर मला सांगा. कढी माझी भाजीच आहे, भाजीचाच प्रकार आहे तो, एक प्रकारे भाजीच आहे. मच्छी कशी बघा तळत आहे मी, बघा किती छान यमी यमी दिसत आहे ना. पूर्ण मसाला याला चिकटून आहे. नंतर कोणी कोणी असं फिश फ्राय करतात की नाही मंडळी, तळतात ना, तर तो मसाला कसा त्या लागून नाही राहत. आणि मी जेव्हा तळत आहे माझ्या मच्छीला कसा एकूण एक मसाला असा लागलेला आहे पूर्ण तेलामध्ये, अख्ख्या तेलामध्ये.